नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात आज सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठी सुनावणी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अंतिम सुनावणी अखेर दिल्लीमध्ये मित्रांनो आज 23 एप्रिल 2026 शिवसेनेच्या बाबतीतली सुनावणीला अखेर सुरुवात। राज्यात उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा तर एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा फटका। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाची ही सगळ्यात मोठी लढाई अखेर आज येऊन थांबली आणि आज यावरती सर्वोच्च सुनावणीला सुरुवात। मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल। या दिवसाची वाट सामान्य शिवसैनिक कित्येक दिवसांपासून पाहत होता आणि अखेर तो दिवस येऊन पोहोचला। शिवसेनेची सुनावणी पार पडली। मित्रांनो, नेमकं काय घडले दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। मित्रांनो, 23 एप्रिल हा शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठा दिवस म्हणावा लागेल। या दिवशी देशाच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत यांनी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या संपूर्ण याचिकांचा काल सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं आहे। मित्रांनो, ही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल। या गोष्टीकडे गेल्या 2 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष या सुनावणीकडे लक्ष देऊन होता, कारण ही सुनावणी शिवसेनेच्या भविष्याची होती, शिवसैनिकांच्या संपूर्ण भविष्याची। तर ठाकरेंच्या आपल्या परिवारासाठी आणि ठाकरे ब्रँडसाठी ही लढाई खूप महत्त्वाची होती आणि या लढाईमध्ये अखेर मित्रांनो आज सुप्रीम कोर्टाने ही केस आपल्या पटलावरती सुनावणीस घेतली असून हा खटला आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष असताना मित्रांनो 3 महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत। या 3 बातम्यांमधून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून जर शिवसेना या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे अजून कोणते असे आमदार आहेत जे पुन्हा एकदा शिंदेची साथ सोडायला तयार आहेत ते देखील मित्रांनो आपण आता जाणून घेऊया। अब्दुल सत्तार यांचं नाव आपण ऐकून आहात, ते देखील सध्या एकनाथ शिंदेवरती बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याची या मागणीला पुन्हा नवीन रूप देण्यात आलं आणि शिवसेना आमचीच आहे, शिवसेना आम्हाला पुन्हा मिळायला हवी याची जोरदार मागणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आज लावून धरली। त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे माननीय न्यायालयाचे लक्ष वेधून घेतलं आणि ठाकरेंच्या बाजूनं ही लढाई जिंकावी यासाठी त्यांनी आपली संपूर्ण बाजू मांडली। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी देखील हा संपूर्ण शिवसेना आणि पक्षचिन्ह आमचं आहे ते आम्हालाच मिळावं अशी मागणी जोरदार लावून धरली। परंतु शिवसेनेच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला माहीत आहे शिवसेना कोणाची आहे, शिवसेना पक्षचिन्ह कोणाचं आहे। यानंतर ह्याचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूने लागत असेल तर उद्धव ठाकरेंच्या वकिलांच्या बाजूने नवीन डाव इथे खेळला जाणार आहे। जर हे पक्षचिन्ह जर आम्हाला देतात नसेल तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना देखील हे पक्ष आणि चिन्ह नाव देऊ नये, त्यांना नवीन नाव नवा चिन्ह त्यांना द्यावं आणि शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्यात यावे ही मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये केली जाऊ शकते आणि हा सगळ्यात मोठा निर्वाळा सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून होतोय। मित्रांनो, त्यामुळे या सुनावणीकडे अख्ख्या देशाचं लक्ष होतं, महाराष्ट्राचं लक्ष होतं आहे। ही सुनावणी संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने निघावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र याकडे लक्ष वेधून होता। परंतु यानंतर आता शिंदेगडावरती बंदी येते का, शिंदेगडावरती 6 वर्षीय बंदी येते का की पक्षचिन्ह संपूर्ण गोठवलं जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। माननीय सुप्रीम कोर्ट आपला कोणता निर्णय देते हे आता बघावं लागेल। मात्र आज दुपारपर्यंत तरी अजून ही सुनावणी पटलावरती आलेली नव्हती। या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागले। गेल्या सुनावणीपर्यंत इथपर्यंत झाले, परंतु आता मात्र पटलावर जर आली तर संपूर्ण या घटनेचा किस काढून निकाल देखील पटलावरती आणला जाऊ शकतो। त्यामुळे राज्याच्या राजकारणात ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावं लागेल। सुप्रीम कोर्टामधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती बंदी किंवा त्यांचं पक्षचिन्ह काढून उद्धव ठाकरेंच्या हाती पक्ष येतोय का हे आता बघावं लागेल।
धन्यवाद.